Hello students, welcome to the next video in the series and welcome in the world of mathematics. Today we will going to study the next subtopic from the chapter first, sets from mathematics first. आपण आजच्या तासामध्ये संच या प्रकरणात पुढचा उपघटक पाहणार आहोत. तो उपघटक उपसंच हाच आहे. त्यामधली काही उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत. कालच्या तासात काही आपण उदाहरणं पाहिली आहेत. आज पण काही आपण पाहणार आहोत. लेट अस सी सम मोर सबसेट्स. एक्झाम्पल नंबर 2. n is equal to set of all natural numbers and I is the set of all integers. हे दोन संच आहेत. Here set of natural number is a subset of set of integers because all the elements of sets natural number are in the set of all integers. थोडक्यात सर्व नैसर्गिक संख्या या पूर्णांक संख्येच्या संचामध्ये असतात. म्हणून नैसर्गिक संख्यांचा संच हा पूर्णांक संख्येच्या संचाचा उपसंच असतो. एक्झाम्पल नंबर 3. नेक्स्ट एक्झाम्पल. P is the set of all x such that x is the square root of 25 and next set is S is the set of all y such that y is an integer and which type of integer? -5 is less than or equal to y less than or equal to 5. -5 पासून धन 5 पर्यंतच्या पूर्णांक संख्यांचा संच S आहे. हे संच we write these sets by listing method like this. 25 चा स्क्वेअर रूट 25 या संख्येचं वर्गमूळ +5 आणि -5 असतं. म्हणून +5 आणि -5 हे p या संचाचे घटक आहेत. त्याचप्रमाणे S संच उणे 5 पासून इक्वलचं चिन्ह आहे. उणे 5 पासून 0 पर्यंत उणे 5 पासून धन 5 पर्यंतच्या पूर्णांक संख्यांचा संच. उणे 5, उणे 4, उणे 3, उणे 2, 1, 0, 1, 2, 3, 4, 5 अशा रीतीनं हे दोन संच आहेत. या ठिकाणी पहा p या संचातले सर्व घटक 5 आणि उणे 5 S या संचात आहे. म्हणून ऑल एलिमेंट्स ऑफ सेट P आर इन सेट S. therefore P is subset of set S. therefore P is subset of S. Next example is given here. If A is equal to 1, 3, 4, 7, 8, then write all possible subsets of A. या उदाहरणामध्ये तुम्हाला एक संच दिलेला आहे. जर A बरोबर हा संच दिला असेल तर या संचाचे शक्य तेवढे सर्व उपसंच लिहा. इथं काही उपसंच लिहून दाखवलेले आहेत आणि काही तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत. then write all possible subsets of A. इथं काही लिहिले P is equal to 1, 3, P is equal to 1, 3. P हा संचातले सर्व घटक A संचात आहेत म्हणून P is subset of A. T 4, 7, 8. T all elements of T set T are in set A. therefore T is subset of A. Set B is equal to 1, 4, 8. all elements of set B are in set A. therefore B is subset of A. अशा रीतीने S B लिहिलेला आहे. आणखीन 4, 5 write one more 5 examples which are the subsets of A. You can write one more 5 examples of subsets of set A. तुम्ही ते सहजपणे लिहू शकता. Let us consider the next example. We study this example. What is the example?
discuss and decide, discuss and decide which of the following statements are true. Which of the following statements are true? Number one, A is a subset of number two, या ठिकाणी एक एक्झाम्पल दिल्याने चर्चा करा म्हटलंय की डिस्कस अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. तर खालीलपैकी कोणते विधानं सत्य आहेत हे पहा म्हटलं. विधान नंबर 1, ए इज अ सबसेट ऑफ सेट्स बी सी अँड डी. ए हा बी या संचाचा उपसंच आहे, सी चा उपसंच आहे आणि डी चा पण उपसंच आहे. हे विधान खरं आहे. हे तेव्हाच खरं असेल जेव्हा ए या संचातले सर्व घटक संच बी मध्ये असले पाहिजे. आहेत का बघा. संच बी इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. देर आर नॉट नेगेटिव्ह एलिमेंट्स इन दिस सेट. हियर negative and positive even integers and 0 is given in this set. In this set only positive integers are there. So all elements of set A are not in set B, therefore A is not subset of B चा संच नाही तो. याच प्रमाणे तो C चा भी नाही. याच्यात 6 च्या पटीतल्या संख्या 6 1 6 6 12 6 3 18 6 1 6 6 12 धन ऋण आणि 0 6 च्या पटीतल्या या संख्या आहेत. 2 आहे का याच्यात? नाही. 4 आहे का? नाही. आणि म्हणून तो सी चा बी नाही, त्याचप्रमाणे तो बी चा आहे. म्हणजे पहिलं विधान चूक आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज नॉट ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट इज द फॉल्स स्टेटमेंट. नाउ सेकंड, बी इज अ सबसेट ऑफ ऑल द सेट्स which are given. B हा वर दिलेल्या सर्व संख्याचा उपसंच आहे. कसं काय शक्य आहे? B 1 2 3 4 याच्यात 2 आहे, याच्यात 4 येईल, 6 येईल, 2 4 6 येईल. 0 आहे का याच्यात? नाही. -2 -4 आहे का? नाही. निगेटिव्ह नंबरच नाही. म्हणून B हा A चा उपसंच नाही. त्याचप्रमाणे B हा C चा नाही, D चा नाही. B हा फक्त I या संचाचा उपसंच आहे. म्हणजे हे बी स्टेटमेंट कसं आहे? चूक आहे. मात्र इथं लक्षात ठेवा, ए चे सर्व घटक याच्यात आहेत. -2 -4 सगळेच 1 2 3 4 निगेटिव्ह नंबर्स आहेत ना, आणि सगळेच पॉझिटिव्ह 1 2 3 4 म्हणजे नॅचरल नंबर्स आहेत. म्हणजे ए हा बी चा आय चा उपसंच आहे. सेट ऑफ इंटिजर्स आहे. दिस इज द सेट ऑफ ऑल इंटिजर्स. आणि हे सगळे सेट इंटिजर्सच आहेत, परंतु पर्टिक्युलर वेगवेगळ्या प्रकारचे इंटिजर्स आहेत त्या त्या संचामध्ये. म्हणून ए हा आय चा उपसंच आहे, बी हा आय चा आहे, डी हा. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट चूक आहे. इथं लिहिलं असतं आय इज आय इथं लिहिण्याची काही आवश्यकता नाही तसं, परंतु हे दोन्ही विधानं चूक आहेत हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कळू शकेल. सर्वांना हे समजलं असेल असं समजून आपण तुम्हाला हे सगळं समजलं आहे हे घरी जाऊन आपण पुढे चालणार आहे. यानंतर आपण पुढचा एक नवीन प्रकारचा संच पाहणार आहे. युनिव्हर्सल सेट.
एक मोठा संच पहा. एक तुम्ही मोठा संच विचारात घ्या आणि त्या संचाच्या संदर्भात काही त्याचे असणारे उपसंच विचारात घ्या. जसे की तुमच्या शाळेच्या ग्रंथालयातील सर्व वर्गांच्या पुस्तकांचा संच हा मोठा संच आहे. आता या संचाचे उपसंच इयत्ता 9वीच्या मराठीच्या पुस्तकांचा संच किंवा इयत्ता 9वीच्या सर्व पुस्तकांचा संच, म्हणजे तुमच्या शाळेतल्या ग्रंथालयातील सर्व वर्गातील पुस्तकाच्या संचाचा हा उपसंच आहे. 9वीच्या आहे जसा आहे तसा 10वीच्या वर्गातील पुस्तकांचा संच हा सुद्धा ग्रंथालयातील पुस्तकाच्या संचाचा उपसंच आहे की नाही. 5वीच्या वर्गातील सर्व पुस्तकांचा संच, 8वीच्या गणित विषयाच्या किंवा 5वी ते 10वीच्या गणित विषयाच्या पुस्तकांचा संच हा सुद्धा तुमच्या ग्रंथालयातील सर्व पुस्तकांच्या संचाचा उपसंच आहे. कारण सर्व गणिताची पुस्तकं सर्व वर्गाची त्या ग्रंथालयात आहेत. अशा पद्धतीने आपल्याला एक मोठा संच घेऊन त्याच्या संदर्भात असणारे दुसरे उपसंच विचारात जर घेतले तर सर्वात मोठा संच घेतलेल्या जे आपण उपसंच म्हणून कन्सिडर केलेले आहेत त्यांच्या संदर्भात त्या मोठ्या संचाला विश्वसंच असे म्हणतात. इथे तुम्हाला पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे. इयत्ता 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच आणि इयत्ता 9वीच्या वर्गातील अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. सर्वच विद्यार्थी अनुपस्थित राहतात का? नाही. काही थोडे विद्यार्थी अनुपस्थित राहतात, 10%, 20%. मग हे 20% जे विद्यार्थी आहेत त्यांची नावं 20% प्रमाणे 100 असतील तर 20 मुलं किंवा मुली असतील आणि मग हे सर्व अनुपस्थित विद्यार्थ्यांचा संच हा तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संचाचा उपसंच आहे. तुमच्या वर्गात सायकल खेळता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, तुमच्या वर्गातील पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. काही मुलांना पोहता येते, काही विद्यार्थ्यांना पोहता येते, काही विद्यार्थिनींना पण पोहता येते, परंतु सर्व विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. म्हणून पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या संचाचा उपसंच आहे. कारण हे सर्व विद्यार्थी 9वीच्या वर्गामध्ये आहेत, पोहता येणारे सुद्धा. अशी काही उदाहरणे इथं दिली ते आपण समजून घ्यायची आहेत. Let us see one more example to understand the universal set. A cricket team of 15 students is to be selected from a school. तुमच्या शाळेतील 15 क्रिकेट खेळणाऱ्या 15 विद्यार्थ्यांचा 15 खेळाडूंचा संघ तयार केला आहे. Here all the students from school who play cricket is the universal set. A team of 15 cricket players is a subset of that universal student. तुमच्या शाळेमधून क्रिकेट खेळता येणाऱ्या 15 खेळाडूंचा संघ निवडायचा आहे. कशातून निवडतात बरं? तुमच्या शाळेतले क्रिकेट खेळता येणारे किती विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थ्यांची यादी असते शाळेमध्ये. त्यांच्यामधून चांगले खेळणारे 15 निवडायचे आहेत. म्हणून तुमच्या शाळेतील क्रिकेट खेळता येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या संचाचा 15 खेळाडू जे आहेत निवडलेले आहेत हा संच त्या क्रिकेट खेळता येणाऱ्या मोठ्या संचाचा उपसंच आहे. म्हणून तुमच्या शाळेतील क्रिकेट खेळता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा जे 15 विद्यार्थी निवडले त्या संचाच्या संदर्भातच फक्त त्याला विश्वसंच असे म्हणतात. हे एक उदाहरण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड. या ठिकाणी हा संच वेन आकृतीने सुद्धा काढून दाखवलेला आहे.
हा विश्वसंच आहे. तुमच्या शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच एवढा आहे. त्याच्यामधून 15 विद्यार्थी क्रिकेट खेळता येणाऱ्या 15 विद्यार्थ्यांचा संच बनवायचा आहे. हा 15 विद्यार्थ्यांचा संच या तुमच्या शाळेत असणाऱ्या क्रिकेट खेळता येणाऱ्या संचाचा तो काय असणार आहे, उपसंच आहे. म्हणून या संचाच्या संदर्भात 15 खेळाडूंचा जो संच आहे त्याच्या संदर्भात तुमच्या शाळेत जे सर्व विद्यार्थी क्रिकेट खेळणार आहेत त्या संचाचा तो काय आहे, उपसंच आहे. आणि या म्हणून तो जर उपसंच असेल या संचाच्या संदर्भात त्याला काय म्हणतात, विश्वसंच असे म्हणतात. डेफिनेशन थोडक्यात मी सांगतो तोंडी. सपोज A and 2B are two sets. If B is subset of A, then A is called as then A is called as then if B is subset of A, then B is called as then A is called as the universal set in case of subset B. थोडक्यात B या संचाच्या संदर्भात A या संचाला उपसंच असे म्हणतात. ही थोडक्यात अशा पद्धतीनं व्याख्या करता येईल. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर U. विश्वसंच हा कॅपिटल U अक्षराने दर्शवितात. यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट. Suppose U is an universal. Suppose U is an universal set. If B is subset of U, suppose U is an universal set. If B is subset of U, then the set of all elements which are in set U, but which are in set U, but not in set B, is called as the complement of set B. Complement of set B is written symbolically as like this, or B dash. B च्या डोक्यावर लहान c काढून असा तर लिहितात, लहान c कॉम्प्लिमेंट ऑफ सेट B किंवा B डॅश असं लिहितात. आणि त्याला अशा रीतीने here we
therefore B is equal to हा set. We write this set in set builder form like this. Complement of set B is the set of all x such that x belongs to set universal set, but x does not belong to set B चा पूरक संच अशा सर्व लहान x घटकांचा संच असतो की ते घटक विश्वसंचात असतात, विश्वसंचाचे असतात, परंतु ते B या संचाचे नसतात. अशा रीतीने आपल्याला पूरक संचाची व्याख्या करता येऊ शकेल. Let us consider an example to understand the definition of complement of a set. Therefore, complement of set A is the set of all x such that x belongs to U, but x does not belong to set A. That is, A च्या पूरक संचात विश्व संच इथं घेतलेला आहे. 1 पासून 10 पर्यंत नैसर्गिक संख्यांचा संच A संच घेतलाय की जो याचा उपसंच असला पाहिजे. 2, 4, 6, 8, 10 हा याचा उपसंच आहे. विषम नैसर्गिक संख्यांचा 10 पर्यंतच्या विषम नैसर्गिक संख्यांचा संच घेतलेला आहे. आता पहा याचा पूरक संच आपल्याला लिहायचा आहे. याचा पूरक संच म्हणजे अशा x घटकांचा संच असतो की ते घटक विश्व संचाचे असतात, परंतु A संचाचे नसतात. असे कोणते घटक आहेत बरं की जे U मध्ये आहेत परंतु A मध्ये नाही. 1 हा विश्व संचात आहे, A संचात नाही. तर त्याचप्रमाणे 3, 5, 7, 9 सर्व घटक कशाचे आहेत? U चे आहेत, विश्व संचाचे आहेत, परंतु ते A या संचाचे नाहीत. या ठिकाणी आपण ही व्हेन डायग्राम सुद्धा अशा पद्धतीने काढू शकतो. टू 4 6 8 10 1 3 5 7 आणि 9. This is the complement of yes. वर्तुळाच्या बाहेरचा जो संच आहे हा इकडला is the set is the complement of set A. अशा रीतीने सुद्धा आपण वेळ आकृतीने ही याचा पूरक संच दर्शवू शकतो. We see one more example to understand this definition. Suppose Therefore, write the complement of set B. ह्याच्यात आहे का हे? नाही. ह्याच्यात असलेले पण ह्याच्यात नसलेली set of all x such that x belongs to U, but x does not belong to set B is the complement of set B. Which are they? One is in universal set but not in B. Therefore, one is the
element of complement of set B. Similarly, 18 and 19, 18 and 19. In this way we can write. Now, here we write the Venn diagram. 3, 9, 11, 13. 3, 9, 11, 13. This is the set B and this is the set complement of B. Which are the elements? 1, 18, 19. 1 is 18 and 19. The complement of set B is shown by shaded region in this figure. Shaded region, element in the shaded region is the complement of set B. Like this. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कोणताही संच, संचाचा पूरक संच हा तोच संच असतो. म्हणजे कसं कॉम्प्लिमेंट इथं बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट. Complement of complement is the given set itself. Is the given set itself. इथं आपण जर घेऊन बघूया ह्याला कॉम्प्लिमेंट, राईट, द कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट. का होईल? ह्या पूरक संचाचा पूरक संच म्हणजे विश्वसंचात असलेले आणि पूरक संचात नसलेले, ह्याच्यात असलेले ह्याच्यात नसलेले घटक कोणते आहेत? हे घटक कसे आहेत? ह्याच्यात आहेत पण ह्याच्यात नाहीत. म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द गिव्हन सेट इटसेल्फ. ही पूरक संचाची प्रॉपर्टी आहे, पूरक संचाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. अशा रीतीने आपण या ठिकाणी थांबूया. दररोज व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजीपूर्वक सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन बाजूला असतं त्याला क्लिक करा. म्हणजे हे व्हिडिओ तुमचे पर्सनलाइज झाले, त्याचे नोटिफिकेशन दररोज तुम्हाला मिळतील जेव्हा मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करेन. धन्यवाद.